नमस्ते. मी आर के गायकवाड, सातारा डी-सी-सी बँकेचे प्रॉपर्टी विभागाचे सिव्हिल इंजिनियर. मी या बँकेत या प्रॉपर्टी विभागाला गेले 25 वर्षापासून अखंड काम करतोय आणि या बँकेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या बँकेच्या 319 शाखा आहेत. त्यापैकी 42 आमच्या स्वमालकीची इमारती आहेत. ह्या 42 इमारतींचं देखरेख जी देखभाल आहे, ते आमच्या डिपार्टमेंटमार्फत केली जाते आणि ह्या 319 शाखांमधलं काउंटर फर्निचर, इतर जे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आमच्या विभागामार्फत केलं जातं. आता ह्या बँकेच्या मुख्य कार्यालय इमारतीचं बांधकाम हे 2006 साली पूर्ण झालेलं आहे. तेव्हापासून 2024 पर्यंत या इमारतीमध्ये आम्ही कार्यरत आहोत आणि ह्या इमारतीचं जे फसाड वर्क पूर्वी 2006 साली जे केलेलं होतं, ते कंपोझिट पॅनेलिंग आणि स्ट्रक्चरल ग्लेझिंग होतं. त्याचे काला कालबाह्य झाल्यामुळं ते बदलणे आवश्यक होते. तर आमच्या बँकेचे आर्किटेक्ट मिलिंद चोरगे यांच्या संकल्पनेतून इमारतीला वेगळं पण काय देता येईल, आता जर करायचंच आहे तर नवीन काहीतरी करूया. तर त्यांची संकल्पना घेऊन आम्ही पुढे चाललो आणि या फसाड सिस्टीम कामाचं डिझाइन त्यांच्याकडून करून घेतलं आणि नंतर या फसाड सिस्टीमच्या कामासाठी आम्ही अ, सातारा आणि सातारच्या बाहेरील जिल्ह्यातील नामवंत कॉन्ट्रॅक्टर्स यांच्याकडे इन्क्वायरी केली आणि त्यामधून आम्ही हॅचवे कंपनीला या कामासाठी कॉल केलं. त्यांचं प्रोफाईल पाहिलं तर त्यांची जी कामं केलेली आहेत, ती फार उत्तम रित्या त्यांनी पूर्ण केलेली आहेत आणि त्यामधून त्यांच्या बँकेच्या संचालक मंडळाने म्हणजे त्यांची निवड केली आणि टेंडरिंग प्रोसिजरमधनं त्यांची निवड झालेली आहे. तर हे जे काम त्यांना अलॉट केलं, ते काम त्यांनी बँकेनं दिलेल्या आमच्या आर्किटेक्टने दिलेल्या स्पेसिफिकेशनप्रमाणे आणि जी त्यांना मुदत घालून दिली होती, त्या मुदतीत योग्यरित्या पूर्ण केलेलं आहे. हे काम चालू असताना हॅचवेकडून त्यांचे जे गणेश हावजे आहेत, हे त्या कंपनीचे प्रमुख आहेत. गणेश हावजींनी या कामामध्ये आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्यांचे एक आम्हाला म्हणजे प्रामुख्यानं सांगायचा गुण म्हणजे त्यांनी कुठल्याही टेक्निकल स्पेसिफिकेशनमध्ये तडजोड केली नाही. ज्या पद्धतीनं आम्हाला काम हवं होतं, त्या पद्धतीनं पॉझिटिव्हिटी त्यांची चांगली मला वाटली. आम्ही एखादी सूचना केली, तर कधी असं त्यांनी त्याचा बाबा म्हणजे विचार करताना पॉझिटिव्हली केला. खर्चाची बाब असो किंवा कामातलं टेक्निकल गोष्टीमध्ये कुठेही त्यांनी तडजोड केली नाही. उलटं आम्ही जे सुचवल त्याच्यात इम्प्रूव्ह करून काम प्रत्यक्ष जागेवर केलेलं आहे. तर ते काम करताना त्यांच्या टीम जे आहे, त्यांच्याकडं हा इथलं जे प्रोजेक्ट मॅनेजर जाधव साहेब, नंतर अनिकेत देसाई, हे ह्या प्रोजेक्टसाठी फुल टाईम इथं इंजिनियर होते. त्यांनी सुद्धा रात्रंदिवस हे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनं भयंकर कष्ट घेतले आणि आम्ही भरपूर म्हणजे त्यांचं आम्ही आभार मानतो. बिलिंगच्या बाबतीत म्हणाल तर अमितनं आम्हाला या बिलिंग प्रोसिजरमध्ये भरपूर म्हणजे सहकार्य केलेलं आहे. तर अमित बद्दल सुद्धा म्हणजे बिलिंग करताना आम्हाला चांगला अनुभव आला, की जे जेन्युइनली त्यांनी बिलिंग प्रोसिजर फॉलो केलेली आहे आणि काम हे हॅचवे कंपनीनं असं केलेलं आहे, की ह्या इमारतीला म्हणजे कंपोझिट पॅनेलिंग आणि स्ट्रक्चरल गेजिंग बरोबर आम्ही लाईट सिस्टीम अडॉप्ट करण्याचं म्हणजे चोरगे साहेब आणि गणेश हावजे यांच्या म्हणजे ह्या संकल्पनेतून तर ती हॅव्हल्सची लाईट सिस्टीम जी बसवलेली आहे, ती आत्ता सध्या तर साताऱ्यात म्हणजे अशा पद्धतीची ही पहिलीच इमारत आहे, की ज्याला
फसाड सिस्टीममध्ये लाईट सिस्टीम इनबिल्ट केलेली आहे. तर तो अनुभव सातारकरांना प्रथम आमच्या या इमारतीच्या फसाड वर्कमधूनच अनुभवायला मिळत आहे. त्यामुळं सातारकरांच्याकडून या कामासाठी आमची भरपूर वाहवा होत आहे. ही अप्रत्यक्षरित्या हॅचवे कंपनीची वाह असून त्याबद्दल आम्ही त्यांना बी म्हणजे धन्यवाद देतो, की त्यांनी हे आमच्या इमारतीचं काम लौकिकास पात्र आमच्या बँकेच्या लौकिकास पात्र काम केलेलं आहे. तर त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद.